संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी संघरत्न बुद्धविहार, मयूर पार्क, औरंगाबाद या ठिकाणी उपस्थित आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, आपल्या सर्वांप्रती मी सर्वप्रथम अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो आणि आजच्या या वर्षावासकालीन धम्म देसनेला सुरुवात करतो। उपस्थितांनो, भारतीय बौद्ध धम्माच्या इतिहास, वारसा आणि संस्कृती या विषयांच्या अंतर्गत आतापर्यंत आपण विविध ऐतिहासिक मुद्द्यांचा अभ्यास केलेला आहे। या विविध मुद्द्यांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आपण बघितला होता, बुद्ध मूर्तीचा। मी मागच्या धम्मदेसनेमध्ये तुम्हाला बुद्ध मूर्तींबद्दल सुद्धा थोडंसं असं अल्पसं सांगितलेलं आहे, असं एकदम डीप नाही सांगितलं, पण असं ते विषय आला, त्या विषयाला अनुसरून बुद्ध मूर्ती कशा तयार झाल्या, त्या बुद्ध मूर्तींचा इतिहास सुद्धा मी तुम्हाला सांगितलेला होता। भगवान बुद्धाच्या काळामध्ये कधीच बुद्ध मूर्ती तयार झाली नाही, किंवा भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर 100 वर्षांपर्यंत, 200 वर्षांपर्यंत, 300 वर्षांपर्यंत, 400 वर्षांपर्यंत बुद्धांची मूर्ती तयार झाली नाही। या भारतामध्ये पहिल्यांदा भगवान बुद्धांची मूर्ती जी तयार झाली ती कनिष्क राजाच्या काळात तयार झाली होती, इसवी सन 1ल्या शतकामध्ये। कनिष्काचा सुद्धा इतिहास आपण बघितलेला आहे। मागे तुम्हाला मी कनिष्काचा इतिहास जेव्हा सांगितला, त्या इतिहासामध्ये हा विषय मी थोडासा घेतला होता की बुद्ध मूर्तीचं महत्व आहे। म्हणजे भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर जवळपास म्हणजे 500 वर्षानंतर, जवळपास 500 वर्षानंतर 1ल्या शतकामध्ये भगवान बुद्धांची पहिली मूर्ती तयार झाली या भारत देशामध्ये। आणि मग तेव्हापासून बुद्धांच्या मूर्त्या तयार करण्याची परंपरा भारत देशामध्ये सुरू झालेली आहे। तर ते पण मी तुम्हाला सांगितलं की या बुद्ध मूर्त्या तयार कशा झाल्या। या ज्या बुद्ध मूर्त्या तयार झाल्या, आता आपण हे पाहतो आजच्या आधुनिक काळामध्ये फॅशनेबल बुद्ध मूर्त्या तयार झालेल्या आहेत। फॅशनेबल, काही लोक फॅशन म्हणून वापरतात, आहे की नाही। म्हणजे जरी बौद्ध नसले, बुद्धांवर श्रद्धा जरी नसली, तरी केवळ फॅशन म्हणून किंवा ते वास्तुशास्त्र म्हणून बरेचसे लोक बुद्धांची मूर्ती घरामध्ये ठेवतात। म्हणजे आपणच नाही, आपण तर श्रद्धा म्हणून ठेवतो, पण फक्त वास्तुशास्त्र काहीतरी असते वा असं बुद्धाच्या लॉजिकमध्ये काहीतरी असं, ते जापनीज ते फेंगशुई म्हणून काहीतरी आहे, एक प्रसिद्ध, म्हणून ठेवतात ते बुद्धाची मूर्ती। बाकी त्यांना त्याच्या बुद्ध मूर्तीचं काही महत्व नाही आहे। आज तर अशा बुद्ध मूर्त्या तयार झाल्या, इथं आज तर जेमिनी, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, हे आलं, नवीन सोशल मीडिया, नवीन बुद्धाचे फोटो पाहायला मिळतात, कसे ना कसे नवीन बुद्धाच्या मूर्त्या पाहायला मिळतात आजच्या या डिजिटल युगामध्ये। पण याचा जो खरा इतिहास जो आहे, म्हणजे
बुद्ध मूर्त्या ज्या तयार झाल्या ह्या कनिष्क राजाच्या काळापासून तयार झाल्या होत्या. तर पहिली जी बुद्ध मूर्ती तयार झाली ही कनिष्काच्या काळामध्ये तयार झालेली आहे, पहिल्या शतकामध्ये. आणि ह्या मूर्त्या तयार होण्याचे या भारतामध्ये फक्त 3च केंद्र होते. 3च केंद्र, म्हणजे ज्याला म्हणूया बुद्ध मूर्तीची हे केंद्र होती. असं कुठे पण बुद्ध मूर्ती तयार करत नाहीत. जसं आता आपण बघतो संगमरवर दगड कुठे मिळतो? राजस्थानला मिळतो ना. संगमरवर दगड राजस्थानला मिळतो. म्हणजे प्रॉपर ते केंद्र असते बघा, जो भौगोलिक प्रदेश असतो की त्या ठिकाणी ती विशिष्ट ती गोष्ट त्याच ठिकाणी मिळते, इकडे मिळत नाही. त्या बुद्ध मूर्ती जी तयार झालेल्या आहे या बुद्ध मूर्ती निर्माण होण्याचे प्रमुखता 3च केंद्र होती. पहिले जे केंद्र होतं ते होतं गांधार. गांधार नावाचं एक शहर आहे, आज पण आहे अफगाणिस्तानामध्ये. म्हणजे भारताच्या थोडं पुढे गेले पाकिस्तान आहे, पाकिस्तानच्या अजून थोडं पुढे झालं की अफगाणिस्तान आहे. तर भारत म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या त्या म्हणजे पश्चिम उत्तर भागामध्ये तो प्रदेश आहे, त्याला गांधार म्हणतात. आज पण ते शहर आहे गांधार. हे जे गांधार होतं हे व्यापारी केंद्र होतं. आणि या व्यापारी केंद्रामध्ये भारतातले व्यापारी आणि ग्रीकचे व्यापारी तिथे यायचे. व्यापाराच्या निमित्ताने या दोन्ही व्यापाऱ्यांचा समागम झाला. ग्रीक लोकांची कला भारतीयांनी आत्मसात केली, भारतीयांचा विषय ग्रीकांनी आत्मसात केला आणि पहिली बुद्ध मूर्ती गांधार प्रदेशात तयार झाली. कुठे? गांधार प्रदेशामध्ये पहिली बुद्ध मूर्ती तयार झाली. मी मागे तुम्हाला फोटो पण दाखवला होता बघा, आता तो फोटो सध्या नाही आपल्याकडे, तो फोटो पण तुम्हाला दाखवला होता. गांधार प्रदेशामध्ये पहिली मूर्ती तयार झाली, पहिली मूर्ती. तर तेव्हापासून त्या बुद्ध मूर्त्या तयार झाल्या. तर गांधार प्रदेशामधली पहिली मूर्ती झाली, त्याला गांधार शैलीतील बुद्ध मूर्ती असं म्हणतात, कारण गांधारमध्ये तयार झाली म्हणून. त्यानंतर भारतीय जे व्यापारी होते किंवा जे भारतीय कलाकार होते, या भारतीय कलाकारांनी सुद्धा भारतीय कलेचा विकास केला मथुरेमध्ये. मथुरा आजचं उत्तर प्रदेश म्हणजे मथुरा आहे की नाही, ते मथुरा सुद्धा त्या काळातलं बुद्ध मूर्तीचं खूप मोठं केंद्र होतं. भारतीयांनी कोणत्याही म्हणजे ग्रीकांचा कोणताही प्रभाव, कोणतीही शिकवण न घेता भारतीय पद्धतीमध्ये बुद्ध मूर्ती बनवली होती, म्हणून त्या बुद्ध मूर्तीला भारतीय बुद्ध मूर्ती म्हणतात किंवा मथुरा शैलीतील बुद्ध मूर्ती म्हणतात. ठीक आहे, पहिली मूर्ती कुठे तयार झाली? गांधार प्रदेशामध्ये तयार झाली, गांधार मूर्ती म्हणायचे. त्यानंतर दुसरी मूर्ती कुठे तयार झाली? मथुरा, म्हणजे युपी मध्ये जी आहे ती मथुरा शैली आहे. आणि तिसरं एक केंद्र तयार झालं याच भारतामध्ये, साऊथ इंडियामध्ये. आपलं जे आंध्र प्रदेश आहे, आंध्र प्रदेशमध्ये अमरावती आहे. आपलं महाराष्ट्रामध्ये कसं अमरावती आहे, तसंच एक ऐतिहासिक शहर आहे आंध्र प्रदेशमध्ये. तुम्ही जर कधी गेलात तर नक्की तिथे जा तुम्ही अमरावतीला, खूप ऐतिहासिक ठिकाण आहे ते. आंध्र प्रदेशमध्ये जे अमरावती आहे तिथे सुद्धा बुद्ध मूर्त्या तयार झाल्या. तिथे जे बुद्ध मूर्त्या तयार झाल्या त्या बुद्ध मूर्तींना म्हणायच्या अमरावती शैलीतल्या बुद्ध मूर्ती. आणि अशा प्रकारे 3 शैलीमध्ये या बुद्ध मूर्त्या तयार झाल्या. पहिली शैली होती गांधार शैली, कुठे? अफगाणिस्तानामध्ये गांधारमध्ये तयार झालेल्या मूर्त्या. दुसरी शैली होती मथुरा शैली, म्हणजे युपीचं जे मथुरा आहे त्या ठिकाणी. आणि तिसरी शैली होती अमरावती, आंध्र प्रदेशमध्ये. भारतामध्ये ज्या बुद्ध मूर्त्या तयार झाल्या या बुद्ध मूर्त्या या 3च शैलीमध्ये तयार झाल्या. 3च शैलीमध्ये. तुम्ही आजही जर कोणत्या म्युझियम मध्ये गेले, म्युझियममध्ये पुराणवस्तू संग्रहालयामध्ये या 3च शैलीतल्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील, चौथी शैली नाही. कारण प्राचीन भारतामध्ये 3च बुद्ध मूर्तींची केंद्र होती, 3च, चौथं नाही. तर अशा प्रकारे अशा 3 गांधार, मथुरा आणि अमरावती अशा 3 शैलीमध्ये बुद्ध मूर्त्या सुरुवातीला तयार झाल्या. आणि मग हळूहळू या बुद्ध मूर्तीचा विकास होत गेला. एकच मूर्ती थोडी तयार झाली, हजारो मूर्त्या तयार झाल्या, हजारो. गांधार शैलीमध्ये हजारो मूर्त्या, शेकडो मूर्त्या तयार झाल्या. मथुरा शैलीमध्ये शेकडो मूर्त्या तयार झाल्या. अमरावती शैलीमध्ये सुद्धा हजारो, शेकडो मूर्त्या तयार झाल्या. पण या ज्या मूर्त्या तयार झाल्या या मूर्त्या एकमेकांपेक्षा डिफरंट होत्या, वेगळ्या होत्या. फक्त दगडच वेगळा नव्हता, तर त्या मूर्तींच्या
ज्या मुद्रा होत्या, मुद्रा, पोज, त्याला पोज असतं इंग्रजी, मुद्रा, या मुद्रा सुद्धा वेगवेगळ्या होत्या. जसं आता आपण पाहतो ना, आता आपल्या बुद्धविहार ही जी बुद्ध मूर्ती आहे, ही एक बुद्ध मूर्ती, आणि आपण जी समोर बसवलेली पिंपळाच्या झाडाखाली जी बुद्ध मूर्ती आहे ती बुद्ध मूर्ती, या दोन्ही मूर्तींच्या मुद्रेमध्ये फरक आहे ना. ही पण बुद्ध मूर्तीच आहे, ती पण बुद्ध मूर्ती आहे, पण दोन्ही मूर्तींमध्ये फरक आहे. कोणता फरक आहे? मुद्रातला फरक आहे. मुद्रा, पोज. आता याच्यावरती कपडा झाकला तुम्हाला दिसणार नाही, कपडा झाकलेला आहे, पण तुम्हाला लगेच दिसेल ते. या बुद्ध मूर्तीमध्ये तुम्हाला भगवान बुद्धांची मुद्रा कोणती आहे? अशी मुद्रा बघा, ही आहे ना, दोन्ही हात, ही अशी मुद्रा आहे, बरोबर आहे. समोर जी आपण बुद्ध मूर्ती बसवलेली आहे त्याची मुद्रा कशी आहे? अशी आहे, असं जागेला स्पर्श केलेला आहे की नाही. म्हणजे ज्या बुद्ध मूर्त्या तयार झाल्या, या बुद्ध मूर्त्या सुद्धा मुद्रेच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या होत्या. बरं, आपण काय मूर्तीपूजक नाही आहोत. बरं, आपण मूर्तीपूजक नाहीत. बौद्ध लोक मूर्तीपूजा करत नाही. जर तुम्हाला असं वाटत असेल की इथे बुद्धाची मूर्ती आहे ना आपण मूर्तीची पूजा करतो, लक्षात ठेवा, आपण मूर्तीपूजक नाही. मूर्तीची पूजा करत नाही आपण. का बुद्ध मूर्तीला आपण काय अभिषेक करतो का दूध अर्पण करतो, का तेल तूप अर्पण करतो आपण कधी? आपण मूर्तीची पूजा करत नाही. बुद्ध मूर्ती हे आपल्यासाठी आदर्श आहे. बुद्ध आपल्यासाठी आदर्श आहे. आपण जे करतो हे आयडॉलशिप आहे, आदर्शाची पूजा आहे. जसं बाबासाहेब आहे, हे बाबासाहेबांची मूर्ती आहे, बरोबर आहे. आता बाबासाहेबांची याच्यामध्ये बाबासाहेब आहेत का? हे खरे बाबासाहेब आहेत का? सांगा बरं, हे खरे बाबासाहेब आहेत का? बाबासाहेब ते गेले ना 1956ला. हे फक्त बाबासाहेबांचं एक रूप आहे. आणि बाबासाहेबांच्या म्हणजे बाबासाहेबांच्या मूर्तीची, त्या रूपाची पूजा आपण यासाठी करतो कारण त्यांची आपल्यावरती अनंत उपकार आहेत. त्या उपकाराची आपल्याला जाणीव आहे, म्हणून तो कृतज्ञ भाव व्यक्त करण्यासाठी आपण बाबासाहेबाच्या या रूपाची पूजा करतो. अगदी याप्रमाणे बुद्ध मूर्ती आपल्यासाठी आदर्श आहे. आदर्शाची पूजा करतो आपण. पण या बुद्ध मूर्तीमध्ये बुद्ध आहेत आणि मी पूजा केली तर त्याच्यात त्या मूर्तीतले बुद्ध माझ्यावर खुश होतील, असं ग्राह्य धरू नका. ही मूर्तीपूजा नाही आहे, लक्षात ठेवा. आपण काही मूर्तीपूजक नाही आहोत, समजलं का? आपण मूर्तीपूजक नाही आहोत. पण काय म्हणून झाले की झालं असं की बुद्धाने मूर्तीपूजा नाकारली, पण जगात सर्वाधिक मूर्त्या बुद्धाच्याच आहेत. सांगा, बुद्धानेच मूर्तीपूजा नाकारली, पण सर्वाधिक मूर्त्या बुद्धाच्या जगामध्ये आहेत. मोठमोठ्या सोन्याच्या मूर्त्या आहेत, चांदीच्या मूर्त्या आहेत, चंदनाच्या लाकडांच्या मूर्त्या आहेत, 20 फुटांच्या, 30 फुटांच्या, 80 फुटांच्या, आणि 127, 150 फूट, अशा मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत बघा. तर ही शोकांतिका म्हणा किंवा बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार म्हणा किंवा पंथभेद म्हणा, जे काही असेल, पण मुद्दा हा आहे की भगवान म्हणजे बौद्ध धर्मामध्ये मूर्ती पूजा सांगितलेली नाही. आपण जे करतोय ते फक्त आदर्शांची पूजा, आयडॉलशिप करतोय आपण. त्यांच्यामध्ये असणाऱ्या, बुद्धांमध्ये असणाऱ्या गुणांची आपण वंदना करतोय आपण. हा भाव आपल्यामध्ये ठेवा. आदर्शांची पूजा, आदर्श पूजा आपण करतोय, ही भावना आपल्यामध्ये ठेवा. पण मुद्दा जो आहे की ज्या मूर्त्या तयार झाल्या, या मूर्त्यांमध्ये सुद्धा ज्या मुद्रा आपण पाहतो त्या प्रत्येक मुद्रा या वेगवेगळ्या आहेत. मुद्रा, भगवान बुद्धांच्या मुद्रा, मुद्रा म्हणजे काय? पोज. हे जे 2 हात आहेत ना, या दोन्ही हातांचे जे काही पोझिशन आहेत बुद्धांच्या मूर्तीमध्ये पाहता तुम्ही, जी कोणती पोझिशन असेल, असं असं जे कोणती पोझिशन असेल त्या पोझिशनला म्हणतात मुद्रा. समजलं? मुद्रा. आता आपण पण मुद्रा करतो ना, कधी भांडणं झालं आपल्या हाताची मुद्रा कशी असते? याला म्हणतात भांडणाची मुद्रा. काय म्हणतात? ते भांडणाची मुद्रा. असं केलं तर हे थापण मुद्रा. आणि हाताच्या मुद्रा आहेत ना ह्या, म्हणजे ह्या दोन्ही हातांना आपण ज्या पद्धतीने याचं हावभाव करतो यावरून आपली ती मुद्रा ठरत असते. परंतु भगवान बुद्ध तर हे महाकारुणिक होते. भगवान बुद्ध शांतीचे, दुःखमुक्तीच्या मार्गाचे उपदेशक होते. तर भगवान बुद्धांच्या सुद्धा अशा विविध मुद्रा सांगितलेल्या आहेत, विविध प्रकारच्या मुद्रा आहेत. तर अशा एकूण
11 प्रकारच्या मुद्रा आहेत. आता कदाचित या मुद्रा तुम्ही बघितल्या पण असतील, पण त्या मुद्रांना काय म्हणतात आणि त्या मुद्रांमागे कोणता भाव आहे, कोणता मतीत अर्थ आहे, हे कदाचित तुम्हाला माहित नसेल. त्यामुळे हा विषय स्पेशली घेतलेला आहे. कारण बुद्ध मूर्ती आपल्या सर्वांच्याच घरामध्ये आहेत, आहे की नाही? तुम्ही विहारामध्ये जाता, बुद्धगया टूरला जाता, विविध देशांची बुद्ध विहारे पाहता, व्हॉट्सअपला फेसबुकला पाहता, अनेक ठिकाणी तुम्ही बुद्धांच्या मूर्त्या पाहता. परंतु या बुद्ध मूर्त्या पाहिल्यानंतर ही बुद्ध मूर्ती नेमकी कोणत्या मुद्रेमध्ये आहे हे तुमच्या पटकन लक्षात आलं पाहिजे. आणि ती जी मुद्रा आहे ती मुद्रा कशी तयार झाली, त्या मुद्रेमध्ये कोणता मतीत अर्थ आहे, त्याच्या मागची भावना काय आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर अशा एकूण 11 प्रकारच्या बुद्ध मुद्रा त्या मूर्तींमध्ये दिसतात आपल्याला. या बुद्ध 11 प्रकारच्या मुद्रा आहेत. तर या कोणत्या कोणत्या मुद्रा आहेत ते आपण थोडं या ठिकाणी पाहणार आहोत. तर या 11 मुद्रा आहेत. त्या 11 मुद्रांपैकी पहिली जी मुद्रा आहे त्या मुद्रेला म्हणतात ध्यान मुद्रा. काय म्हणतात? ध्यान मुद्रा. आता ध्यान मुद्रा कशी असते? आता बघा, हे आपल्या विहारामध्ये जी मूर्ती आहे ना, विहारामधली मूर्ती, ही मूर्ती बघा, त्याच्यावर कपडा झाकलेला तुम्हाला दिसणार नाही. पहिली मुद्रा आहे ध्यान मुद्रा. ध्यान मुद्रा म्हणजे काय? भगवान बुद्ध, म्हणजे इथून सुरुवात आहे. ह्या मुद्रेपासून सुरुवात झालेली आहे. कारण भगवान बुद्ध बुद्धत्व प्राप्त करून घेतात कोणत्या मुद्रेमध्ये? अशी ध्यान मुद्रा असते ना, तर या ध्यान मुद्रेमध्ये भगवान बुद्ध पद्मासनात बसलेले आहेत. म्हणजे दोन्हीही पायांचे तळवे असं वरच्या बाजूला आहेत आणि डाव्या हातावरती असा उजवा हात आहे. पाठीचा कणा सरळ आहे, मान सरळ आहे, डोळे बंद आहेत आणि अशा पद्धतीने भगवान बुद्ध ध्यानाला बसलेले आहेत. कुठे? बुद्धगयेला. त्या पिंपळाच्या झाडाखाली भगवान बुद्ध संकल्प करतात, म्हणजे अधिष्ठान करतात की माझं रक्त सुकून गेले तरी चालेल, मृत्यू आला तरी चालेल, पण मला जोपर्यंत ज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत मी माझं आसन सोडणार नाही. तर मांडी घालून म्हणजे पद्मासन घालून बसतात. दोन्ही पायांचे तळवे वर, डाव्या हातावरती असं उजवा हात ठेवतात, पाठीचा कणा सरळ करतात, मान सरळ करतात, डोळे लावून ध्यानाला सुरुवात करतात. ती पहिली मुद्रा तयार झाली बुद्धगयेला त्या पिंपळाच्या झाडाखाली. त्या मुद्रेला म्हणतात ध्यान मुद्रा. पहिली मुद्रा आहे. आपल्या विहारामध्ये ही जी मूर्ती आहे ही मूर्ती सुद्धा ध्यान मुद्रेमध्ये आहे. आता त्याच्यावरती तो कपडा झाकलेला आहे त्यामुळे तुम्हाला ते दिसणार नाही, पण हे तुमच्या लक्षात यावं पटकन. बुद्धांचे दोन्ही हात बघा अशा, डावा हातावरती असा उजवा हात आहे. बुद्ध पद्मासनामध्ये बसलेले आहेत आणि डाव्या हातावरती असा उजवा हात आहे. अशी जर मूर्ती तुम्हाला कुठे दिसली तर समजून जायचं की कोणती मुद्रा आहे? ही ध्यान मुद्रा आहे. या मुद्रेला ध्यान मुद्रा म्हणतात. तर अशा प्रकारची ही ध्यान मुद्रा आहे. या मुद्रेला ध्यान मुद्रा किंवा योग मुद्रा असं पण म्हणतात. योग, एखादा योगी असतो ना तपश्चर्या करणारा, म्हणून त्याला योग मुद्रा सुद्धा म्हणतात. डाव्या तळ हातावर उजवा तळ हात मांडीवर ठेवून, बंद करा ते पेनड्राईव्ह काढून घ्या, पेनड्राईव्ह काढा डायरेक्ट, तुम्ही बसा. तर अशा प्रकारे ही जी ध्यान मुद्रा आहे, या ध्यान मुद्रेमध्ये भगवान बुद्धांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा, ते जे जैन धर्म महावीरांच्या सुद्धा मूर्त्या ध्यान मुद्रेमध्ये आहेत. तुम्ही तर कधी बघितलं कुठे तर, म्हणजे महावीरांच्या सुद्धा मूर्त्या बऱ्याच त्यांच्या मंदिरांमध्ये किंवा त्यांच्या मूर्त्या आहेत, त्या मूर्त्या सुद्धा याच ध्यान मुद्रेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. किंवा हिंदू धर्मातले जी काही देवदेवता आपण पाहतो मूर्त्यांमध्ये वगैरे, बऱ्याचशा मूर्त्या याच ध्यान मुद्रेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. बुद्ध सुद्धा अशाच ध्यान मुद्रेमध्ये आपल्याला मूर्तीमध्ये पाहायला मिळतात. तर ही जी मुद्रा आहे या मुद्रेला म्हणतात ध्यान मुद्रा. ही पहिली मुद्रा झाली. त्यानंतर भगवान बुद्ध ध्यान मनन चिंतन करून बुद्धत्वाची प्राप्ती करून घेतात. तर त्या बुद्धत्वाच्या प्राप्तीच्या प्रवासामध्ये एक प्रसंग घडतो की जेव्हा ते बुद्ध होतात तर ती मारसेना भगवान बुद्धांना त्रास देते आणि विचारते की तुम्ही तर बुद्ध झाले आहात असं तुम्ही म्हणताय, पण साक्षीदार कोण आहे? तुम्ही बुद्ध झाले याचे साक्षीदार कोण आहे? तर भगवान बुद्ध एकटेच असतात त्या जंगलामध्ये. तर मी बुद्धत्व प्राप्त केलं
यासाठी ही जी भूमी आहे, ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी साक्षीदार आहे. तर बघा, अशा ध्यान अवस्थेमध्ये असणारे बुद्ध आपला उजवा हात उचलतात आणि या उजव्या हातांच्या बोटांचा स्पर्श या भूमीला करतात बघा, आणि तेव्हा त्यांची ती दुसरी मुद्रा तयार होते. या मुद्रेला म्हणतात भूमी स्पर्श मुद्रा. भूमी स्पर्श मुद्रा कशासाठी केली? भूमी स्पर्श मुद्रा ही साक्षीदार आहे. मी बुद्धत्वाचं ज्ञान प्राप्त केलं याची ही साक्षीदार आहे असं म्हणून त्या भूमीला स्पर्श करतात. तर अशी जर मूर्ती तुम्हाला कुठे दिसली तर समजून जायचं ही कोणती मुद्रा आहे? ही भूमी स्पर्श मुद्रा आहे. तर भूमी स्पर्श मुद्रा कुठे पाहायला मिळेल तुम्हाला? तुम्ही जर बुद्धगयाला गेले, बुद्धगयाला, त्या बुद्धगयाच्या महाबोधी महाविहारामध्ये तुम्हाला भूमी स्पर्श मुद्रेतील बुद्ध मूर्ती पाहायला मिळेल. हे असं भूमीला टच केलेलं आहे. आपण जे पुढे जी बुद्ध मूर्ती बसवलेली आहे ना पिंपळाच्या झाडाखाली, ती मूर्ती सुद्धा तशीच आहे. सेम सेम मूर्ती आहे भूमी स्पर्श मुद्रेमध्ये. जसं बुद्धगयाला पाहायला मिळतात सेम तशीच मूर्ती आहे. इथे सुद्धा भगवान बुद्धांच्या मूर्तींचा हा जो उजवा हात आहे त्याचा भूमीला टच केलेला आहे, म्हणजे ही भूमी स्पर्श मुद्रा आहे. ही बुद्धांची दुसरी मुद्रा आहे. तर तुम्ही जर कधी अशी पोज बघितली तर समजून जायचं भगवान बुद्धांची कोणती मुद्रा आहे? भूमी स्पर्श मुद्रा. त्यानंतरचा इतिहास काय आहे? भगवान बुद्ध मग धम्म उपदेश करण्याचा संकल्प करतात, निश्चित करतात. तिथून भगवान बुद्ध मग बुद्धगया ते सारनाथ पर्यंत प्रवास करतात, पायी प्रवास करतात. आणि आषाढी पौर्णिमेला त्या सारनाथच्या मृगदाय वनामध्ये येऊन पोहोचतात की ज्या ठिकाणी ते पंचवग्गीय परिव्राजक विहार करीत असतात. कौंडिन्य, अश्वजित, महानाम, भद्दीय आणि वप्प. तर भगवान बुद्ध आपल्या बोधी ध्यानाचा पहिला उपदेश सारनाथच्या मृगदाय वनामध्ये करतात. त्या पंचवग्गीय भिक्खूंना या पहिल्या उपदेशाला बौद्ध संस्कृतीमध्ये धम्म चक्र प्रवर्तनाचा उपदेश असं म्हणतात. समजलं? कोणता उपदेश हा? पहिला उपदेश बुद्धाचा धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश. धम्मचक्र प्रवर्तन सूत्र, जे तुम्ही रोज धम्म संस्कार नेहमी म्हणत असता, धम्मचक्र प्रवर्तन सूत्र. पण तिथे सुद्धा भगवान बुद्धांनी जो धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश केला तिथे सुद्धा बुद्धांची मुद्रा आहे. या मुद्रेमध्ये, या धम्मचक्र या मुद्रेमध्ये भगवान बुद्धांची मुद्रा अशा प्रकारची आहे बघा, अशा प्रकारची. म्हणजे भगवान बुद्धांनी या हाताची ही 3 बोटं वर उचललेली आहे. त्यानंतर हे याला तर्जनी म्हणतात. ही जे बोट असते ना याला तर्जनी म्हणतात. तर्जनी आणि अंगठा असा टच केलेला आहे आणि दुसऱ्या हाताच्या बोटाने त्याच्याकडे असं इशारा केलेला आहे. अशा प्रकारची पोझिशन आहे. तुम्ही बऱ्याचशा मूर्त्यांमध्ये ही पोझिशन बघितलेली असेल. म्हणजे कदाचित बुद्ध असं सांगत असतील की हे पहिलं आर्य सत्य आहे, हे दुसरं आर्य सत्य, हे तिसरं आर्य, असं बुद्धाची ही म्हणजे स्पीचिंग पोझिशन आहे, प्रवचनाची मुद्रा आहे किंवा धम्मचक्र मुद्रा आहे. भगवान बुद्ध प्रवचन करत आहेत, भगवान बुद्ध धम्माबद्दल उपदेश करत आहेत, धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश करीत आहेत. तर अशी जी तर कुठे मुद्रा असली तर समजून जायचं की ही भगवान बुद्धांची धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा आहे. तर हे बघा तुम्हाला दाखवतो धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा. तर ही बघा, हा पहिला फोटो बघा, हा बघितला पहिला फोटो, हा पहिला फोटो इकडचा. हा भगवान बुद्धाची ध्यान मुद्रा आहे. या ध्यान मुद्रेतल्या बुद्धांच्या मूर्त्या तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघताय, आहे की नाही? म्हणजे लगेच तुमच्या लक्षात येईल की बुद्ध हे ध्यानामध्ये बसलेले आहेत. ही दुसरी मूर्ती बघा, यामध्ये भगवान बुद्धांनी भूमीला स्पर्श केलेला आहे. म्हणजे भगवान बुद्धांची दुसरी मुद्रा भूमी स्पर्श मुद्रा आहे. ही पोझिशन बघा. ही यामध्ये भगवान बुद्धांनी अशा प्रकारे धम्मचक्र प्रवर्तनाच्या मुद्रेमध्ये बुद्ध या ठिकाणी मूर्ती आहे. दिसली? या सुद्धा मूर्त्या तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितल्या असेल. जर तुम्ही सारनाथला गेलेत, सारनाथमध्ये, तर सारनाथमध्ये अशा प्रकारची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल. सारनाथच्या म्युझियममध्ये की भगवान बुद्ध धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेमध्ये आहे आणि पंचवग्गीय भिक्खू खाली बसलेले आहेत की बुद्ध त्यांना धम्मचक्र प्रवर्तनाचा उपदेश करीत आहे. तर अशा प्रकारे बुद्धांची ही तिसरी मुद्रा आहे. त्यानंतर भगवान बुद्धांची जी चौथी मुद्रा आहे त्याला म्हणतात वरद मुद्रा.
वरद मुद्रेमध्ये सुद्धा अनेक बुद्ध मूर्ती तयार झाल्या. ही चौथी मुद्रा आहे वरद मुद्रा. यामध्ये सांगितलेलं आहे भगवान बुद्ध पद्मासनामध्ये स्थित बसून डावा हात पूर्णपणे उघडून, म्हणजे हा डावा हात पूर्णपणे उघडून बाहेरील बाजूमध्ये असतो, तर उजवा हात सरळ मांडीवर उघडा ठेवलेला असतो. अशा प्रकारे ही मुद्रा अर्पण, स्वागत, दान, दया, प्रामाणिकता यांचे दर्शन घडवते. 6व्या शतकातील बऱ्याच मूर्त्या याच मुद्रेमध्ये आहे. तुम्हाला फोटो दाखवतो बघा. हे बघा, तुम्हाला लगेच लक्षात येईल. ही मूर्ती बघा, पहिल्या नंबरची दिसली. ही आहे वरद मुद्रा. म्हणजे याचाच अर्थ भगवान बुद्धाचा जो डावा हात आहे अशा बाजूला, बरोबर आहे, दिसलं. आता छोटा फोटो दिसणार नाही, युट्यूबला टाकतो नंतर बघा. आणि हा जो डावा हात आहे, हा जो उजवा हात आहे, हा उजवा हात सरळ मांडीवर असा उघडा केलेला आहे. म्हणजे या मुद्रेला म्हणतात वरद मुद्रा. आणि या मुद्रेचं महत्व हे आहे की ही जी मुद्रा आहे ही मुद्रा स्वागत, दान, दया आणि प्रामाणिकपणा यांचं दर्शन घडवते. या तत्वांनी युक्त असणारी भगवान बुद्धांची ही वरद मुद्रा आहे. अशी जर मूर्ती तुम्हाला जर कधी दिसली तर समजून जायचं ही मुद्रा कोणती आहे, वरद मुद्रा. वरद म्हणजे कदाचित बघा एखाद वरद जे वरदान शब्द तुम्ही कधी ऐकला, वरदान. वरदान म्हणजे एखाद्याला आशीर्वाद देतो आपण, आशीर्वाद, एखाद्याला वर देणं. तर तोच अर्थ इथे तो अर्थ इथे अभिप्रेत नाही आहे, पण तो त्या शब्दातला शब्द आहे वरद, की भगवान बुद्ध कोणाला तरी शुभेच्छा, मंगल कामना देत आहेत. तर अशा प्रकारे भगवान बुद्धांची ही वरद मुद्रा आहे, चौथी मुद्रा आहे. त्यानंतर 5वी मुद्रा आहे, त्याला म्हणतात कर्ण मुद्रा. कर्ण किंवा कर्ण मुद्रा असं म्हणतात. ही मुद्रा वाईटापासून वाचविण्याचे सूचित करते. या मुद्रेत तर्जनी, तर्जनी म्हणजे ह्या बोटाला तर्जनी म्हणतात, तर्जनी आणि करंगळीला वर उचलून इतर बोटांना मोडले जाते. करंगळी म्हणजे ही तर्जनी आणि ही करंगळी, या दोन्हीही बोटांना असं वर केलं जातं आणि बाकीचे बोट असे खाली असे मोडले जातात. ही मुद्रा कर्त्याला श्वास सोडून नकारात्मक विचारांमधून बाहेर निघण्यास मदत करते. तुम्हाला पुन्हा फोटो दाखवतो, लगेच तुमच्या लक्षात येईल. ही बघा, ही मूर्ती बघा, दिसले तुम्हाला. हा मधला फोटो बघा, ही बुद्ध मूर्ती. या बुद्ध मूर्तीमध्ये भगवान बुद्धाच्या उजव्या हाताची पोझिशन कशी आहे, तर हे जे मधले जे 2 बोट आहे असे मोडलेले आहेत, बरोबर आहे. आणि करंगळी आणि ही जी करंगळी आहे आणि तर्जनी आहे असं वरच्या बाजून आहेत बघा, बरोबर आहे, दिसलं तुम्हाला. हे अशा पण बुद्ध मूर्त्या तयार झालेल्या आहे. याच बुद्ध मूर्तीला कर्णमुद्रा असं म्हणतात, कर्णमुद्रा. आणि ही जी कर्णमुद्रा आहे ही कर्णमुद्रा नकारात्मक विचारांतून व्यक्तीला बाहेर पडायला मदत करते. की या अशा प्रकारच्या मुद्रेमध्ये तर अशा पण बुद्ध मूर्त्या प्राचीन काळामध्ये तयार झाल्या. ही बुद्धांची कर्णमुद्रा म्हणतात. त्यानंतर 6वी मुद्रा आहे, 6वी मुद्रा आहे वज्र मुद्रा. वज्र म्हणजे काय, हे जे आपण मुठ्ठी बांधतो ना, याला वज्र असं म्हणतात, वज्र. तर वज्र मुद्रेमध्ये ही मुद्रा पंचतत्वे म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि धातू यांना दर्शविते. या मुद्रेत उजव्या हाताची मुठी करून त्यामध्ये डाव्या हाताच्या तर्जनीला वरच्या दिशेने अशा प्रकारे ठेवले जाते की उजव्या हाताची तर्जनी त्याला स्पर्श करू शकेल. म्हणजे उजव्या हाताला असं मुठ्ठी करायची आणि डाव्या हाताची जी तर्जनी आहे, याला तर्जनी म्हणतात, ही तर्जनी या करंगळीला स्पर्श करेल. अशा प्रकारची ही बुद्धाची मुद्रा आहे, याला म्हणतात वज्र मुद्रा. हे बघा, तुम्हाला फोटो दाखवतो. हा फोटो बघा, दिसतो तुम्हाला हा फोटो. हा फोटो यामध्ये भगवान बुद्धांनी आपला जो उजवा हात आहे, उजवा हाताची अशी मुठी बांधलेली आहे अशा उभ्या पोझिशन मध्ये या मूर्तीमध्ये. आणि त्यानंतर त्याच्या खालून म्हणजे खालच्या बाजूनं डाव्या हाताच्या ही जी तर्जनी आहे त्या हातात, या उजव्या हाताच्या
करंगडीला स्पर्श करत आहे बघा, अशा प्रकारची ही वज्रमुद्रा आहे. या मुद्रेला वज्रमुद्रा म्हणतात. आणि जी वज्रमुद्रा आहे ही वज्रमुद्रा आपल्यातील धातूंचं प्रदर्शन घडवते. धातू ज्या प्रकारे हे जे 4 धातू सांगितलेले आहे, पृथ्वी, आप, तेज आणि वायू, हे 4ही धातू जेव्हा वज्र होतात म्हणजे एका ठिकाणी येतात तेव्हा एक जीव तयार होत असतो. अगदी अशा प्रकारे म्हणजे जसं वज्र केलं आपण, हे सगळे जे 4 बोटं आहेत एका ठिकाणी असे वज्र केले, त्याप्रमाणे धातू वज्र होऊन एक जीव तयार होत असतो. तर अशा प्रकारला, अशा तत्वांना दर्शवणारी ही वज्रमुद्रा आहे. अशा जर मूर्त्या तुम्हाला जर कधी दिसल्या व्हिडिओमध्ये, फोटोमध्ये, समजून जायचं ही कोणती मुद्रा आहे? वरद मुद्रा, ही वज्रमुद्रा आहे. त्यानंतर 7वी मुद्रा आहे वितर्क मुद्रा. या मुद्रेमध्ये अंगठा आणि तर्जनीच्या वरील भागाला जोडले जाते. म्हणजे हा अंगठा आणि ही तर्जनी याच्या दोन्हीही भागांना जोडले जाते. उजवा हात छातीसमोर, म्हणजे हा उजवा हात छातीसमोर, हा उजवा हात छातीसमोर आणि डावा हात पद्मासन स्थित मांडीवर स्थिर ठेवलेला असतो. आता बघा तुम्हाला याची दाखवतो फोटो. आता हा फोटो जवळपास सर्वांनीच बघितला असेल बघा. म्हणजे मी सुद्धा बालपणामध्ये बुद्धाची जी बुद्धाचा जो पहिला फोटो बघितला तो हा फोटो आहे बघा. कदाचित तुम्हाला पण बालपण आठवत असेल. म्हणजे बुद्धाचा पहिला फोटो हा होता बघा. म्हणजे सुरुवातीला अगदी म्हणजे माझ्या आजीने दीक्षाभूमीला जाऊन त्यावेळेस हा फोटो घेतला होता. आज पण बऱ्याच लोकांच्या घरांमध्ये हा फोटो तुम्हाला पाहायला मिळेल. आता हे डिजिटलचा जमाना आला म्हणून हे फोटो सहसा कुठे पाहायला मिळत नाहीत, पण हा फोटो बघा अगदी सुरुवातीचा. या फोटो पासूनच बुद्ध मूर्तींचा परिचय झालेला बघा. अगदी सुरुवातीला पासून बघा हा फोटो. ही जी मुद्रा आहे या मुद्रेला म्हणतात वितर्क मुद्रा. वितर्क मुद्रा या मुद्रेमध्ये अंगठा आणि तर्जनीच्या वरील भागाला, हा भाग बघा, हा जो भाग आहे, हा भाग या उजव्या हाताचा, या अंगठा आणि तर्जनीला असं जोडलेलं आहे बघा, असं जोडलेलं आहे. आणि त्यानंतर डावा जो होत आहे, डावा तसा मांडीवरती ठेवलेला आहे, यालाच म्हणतात वितर्क मुद्रा. म्हणजे भगवान बुद्ध काहीतरी असं गंभीर वितर्क करत आहेत, ही मुद्रा ती दर्शवते. ही मुद्रा भगवान बुद्धांच्या शिक्षेचा, धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं प्रतीक आहे ही मुद्रा. तर हे लक्षात राहू द्या. असा जर फोटो जर कधी कोणत्या एखाद्या जुन्या आपल्या लोकांकडे जर बघितला तर लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे ही कोणती मुद्रा आहे? ही वितर्क मुद्रा आहे भगवान बुद्धांची. तर अशा प्रकारे ही वितर्क मुद्रा सांगितलेली आहे. त्यानंतर 8वी मुद्रा आहे अभय मुद्रा. अभय म्हणजे काय? म्हणजे कोणत्या प्रकारची भीती नाही आहे, अभय मुद्रा. लगेच तुम्हाला तो फोटो दाखवतो बघा, अभय मुद्रेचा फोटो. हे बघा अभय मुद्रा, हा फोटो आहे तो अभय मुद्रा. म्हणजे भगवान बुद्ध इथे सांगितलेला आहे उजवा हात वरच्या दिशेने बघा. बुद्ध मूर्तीचा उजवा हात वरच्या दिशेने आहे. उजवा हात वरच्या दिशेने, ऊर्ध्व दिशेने उठलेला, वरच्या दिशेने असा बोटं वगैरे सगळी ओपन केलेली आहेत. बोटे एकमेकांना चिकटलेली आणि अल्पशी वाकलेली. म्हणजे हा उजवा हात असा वर झुकलेला, एकदम सरळ नाही, थोडस असं, जेणेकरून म्हणजे बुद्ध आशीर्वाद देतात बघा, असं अशा पद्धतीने असे बोट थोडीशी असे वाकलेली आहेत. अशा प्रकारे एकमेकांना चिकटलेली व अल्पशी वाकलेली. तसेच तळ हात समोरच्या दिशेने असल्यास त्याला अभय मुद्रा असं म्हणतात. म्हणजे अशा प्रकारची मुद्रा, अशा प्रकारे अशा मूर्त्या सुद्धा पाहायला मिळतात, त्याला अभय मुद्रा म्हणतात. म्हणजे यामध्ये ही मुद्रा नावाप्रमाणेच निर्भयतेचं प्रतीक आहे. म्हणजे बुद्ध निर्भय आहेत, कोणत्या प्रकारची भीती नाही आहे. कुणालकालीन बऱ्याच बुद्ध मूर्ती या अभय मुद्रेमध्येच आहे. तुम्ही या मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील. भगवान बुद्ध म्हणजे जर उभ्या अवस्थेमध्ये पण अभय मुद्रेतल्या मूर्ती तुम्हाला पाहायला मिळतील. जसं सारनाथ तुम्ही गेले तर सारनाथमध्ये तिथे स्थायी वट टेम्पलमध्ये 80 फूट बुद्धाची मूर्ती बनवलेली आहे उभी. कोणती मुद्रा आहे ती? अभय मुद्रा. बुद्धाचा हात असा आहे बघा, असा. बुद्ध आशीर्वाद देत आहे. आणि आशीर्वाद कोण देऊ शकते? ज्याच्या मनामध्ये कोणतं पाप नाही आहे,
ज्याच्या मनात कोणतं भीती नाही आहे, भय नाही आहे, तोच व्यक्ती आशीर्वाद देऊ शकतो ना, तर असे थरथर थरथर कापत राहतो. बरोबर आहे की नाही? ही आशीर्वाद मुद्रा आहे, यालाच म्हणतात अभय मुद्रा. तर अशा प्रकारच्या अभय मुद्रा सुद्धा बुद्ध मूर्तीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे बसलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा अभय मुद्रा, अभय मुद्रेतल्या मूर्त्या आहेत, किंवा उभ्या अवस्थेमध्ये सुद्धा भगवान बुद्धांच्या तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर नवी मुद्रा पाहायला मिळते, त्याला म्हटलेलं आहे उत्तर बोधी मुद्रा. काय म्हणतात? उत्तर बोधी मुद्रा. या मुद्रेत दोन्हीही हात हृदयाजवळ ठेवून दोन्ही हातांच्या तर्जनी एकमेकांना स्पर्श करत वरच्या दिशेने असतात. वरच्या दिशेने म्हणजे दोन्हीही हात छातीजवळ घ्यायचे, आणि हा जो तर्जनीचा भाग आहे, हा तर्जनीचा भाग दोन्ही तर्जनी अशा एकमेकांना चिपकवायच्या आणि वरच्या दिशेने ठेवायच्या. बघा, अशा ही मुद्रा आहे उत्तर बोधी मुद्रा. समजलं? तुम्हाला फोटो दाखवतो. हे बघा, दिसलं? या मुद्रेत दोन्ही हात हृदयाजवळ ठेवून दोन्ही हातांच्या तर्जनी एकमेकांना स्पर्श करत वरच्या दिशेने असतात व इतर बोटे आतल्या बाजूला मोडलेली असतात. आहे की नाही? ही जी मुद्रा आहे, ही मुद्रा दिव्य सार्वभौमिक ऊर्जेसोबत स्वतःला जोडून सर्वोच्च बुद्ध ज्ञानाची प्राप्ती दर्शवते. बघा, ही मुद्रा आहे ती. अशाही मूर्त्या तयार करण्यात आल्या प्राचीन काळामध्ये भारतामध्ये. तर अशा मूर्त्या आज पण बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. जपानमध्ये, चीनमध्ये, बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारच्या मुद्रेतली भगवान बुद्धाची मूर्ती पाहायला मिळेल. या मुद्रेला उत्तर बोधी मुद्रा असं म्हणतात. त्यानंतर 10वी मुद्रा सांगितलेली आहे अंजली मुद्रा. अंजली म्हणजे काय? हे या पोझिशनला अंजली म्हणतात. बऱ्याच बुद्ध मूर्त्या अशा हात जोडलेल्या आहेत, म्हणजे नमस्कार करतो ना आपण, अशा नमस्कार पोझिशन मध्ये, अशा अंजली मुद्रेमध्ये भगवान बुद्धांच्या अनेक मूर्त्या आहेत. या मुद्रेला नमस्कार मुद्रा असेही म्हणतात. दोन्हीही हातांच्या तळहातात जोडून छाती समोर स्थित केल्याने अंजली मुद्रा होते. ही मुद्रा पूजा किंवा प्रार्थनेचं प्रतीक आहे. तुम्ही पण अंजली मुद्रा करता ना. असं बुद्धाला आपण जेव्हा पूजा वंदना करतो तेव्हा तुम्ही काय करता? अशी पोझिशन असते ना आपली, छातीजवळ असं हात ठेवून, आहे की नाही? तर ही आहे अंजली मुद्रा. हे नम्रतेचं प्रतीक आहे. म्हणजे जो व्यक्ती नम्रवान असतो ना, तोच म्हणतो जय भीम साहेब. हे नम्रतेचं प्रतीक आहे. नाही तर असं आहे, असं होते ना. तर ही जी मुद्रा आहे, ही मुद्रा नम्रता, प्रार्थना, वंदना याचं प्रतीक आहे. तर अशा पण अंजली मुद्रेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. विशेषतः शुंग काळामध्ये, राजा अजात शुंग काळामध्ये सुद्धा अशा अनेक मूर्त्या पाहायला मिळतात. ही 10वी मुद्रा आहे. 11वी मुद्रा सुद्धा सांगितलेली आहे, त्याला म्हणतात महापरिनिर्वाण मुद्रा. कुशीनगरमध्ये आहे. जिथे भगवान बुद्धांचं महापरिनिर्वाण झालं. पुन्हा फोटो दाखवतो, तसं तुम्हाला माहितच आहे, पण तरी तुम्हाला पोझिशन दाखवते. बघा, दिसली ही मूर्ती? भगवान बुद्धांची 11वी मुद्रा आहे. याला महापरिनिर्वाण मुद्रा असं म्हणतात. म्हणजे भगवान बुद्ध हे महापरिनिर्वाणास प्राप्त झालेले आहेत. कुठे? कुशीनगरमध्ये. असं 2 शाल वृक्षाच्या मध्ये असं लांब भगवान बुद्ध झोपलेले आहेत. एकांगासावर झोपलेले आहेत. असं उजव्या तळहातावर उजवा गाल ठेवलेला आहे आणि डावा हात असं डाव्या मांडीवरती ठेवलेला आहे आणि एकांगासनमध्ये भगवान बुद्ध झोपलेले आहेत. तर या मुद्रेला भगवान बुद्धांची महापरिनिर्वाण मुद्रा असं म्हणतात. कुशीनगरमध्ये 24x5 अशा मोठ्या अशा आसनावर सुंदर अशी बुद्ध मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल हे महापरिनिर्वाण मुद्रेमध्ये. आणि बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही सुद्धा घरामध्ये अशा महापरिनिर्वाण मुद्रेमधल्या मूर्त्या ठेवता, त्याची पूजा पण करता. तर अशा प्रकारची बुद्धाची ही महापरिनिर्वाण मुद्रेतली ही मूर्ती आहे. तर अशा एकूण 11 भगवान बुद्धांच्या मुद्रा बौद्ध साहित्यामध्ये सांगितलेल्या आहेत. यानंतर तर कधी तुम्ही बुद्ध मूर्ती बघितली तर थोडासा अभ्यास करत चला. हे सामान्य लोकांसारखं नाही, थोडासा अभ्यास करायचा. बुद्ध मूर्ती बघितली की तुमच्या लक्षात आलं पाहिजे की ही मूर्ती ध्यान मुद्रेमध्ये आहे, ही मूर्ती भूमिस्पर्श मुद्रेमध्ये आहे, ही मूर्ती वरद मुद्रेमध्ये आहे,
का अभय मुद्रेमध्ये आहे, असा थोडासा अभ्यास करायचा, जेणेकरून आपला जो अभ्यास होत आहे बघा हा इतिहासाचा, हा फार महत्वाचा इतिहास आहे बघा, फार महत्वाचं तत्व आहे. कारण बुद्ध मूर्ती आपल्या सर्वांच्याच घरी आहे, पण कोणत्या मुद्रेमध्ये आहे. आता तुम्ही तुमच्या घरी गेल्यानंतर बघा की आपल्या घरातल्या पूजा स्थळात बुद्धाची कोणती मुद्रा आहे हे तुम्ही तिथे घेतल्याबरोबर बघू शकता. त्याचं एक विशिष्ट महत्व आहे. तर अशा प्रकारे या मूर्त्या तयार झाल्या. पण या ज्या मूर्त्या आहेत या मूर्त्यांचे सुद्धा प्रकार आहेत. ह्या मुद्रा 11 प्रकारच्या मुद्रा आहेत, पण या मूर्त्यांचे सुद्धा प्रकार आहेत. 3 प्रकारच्या मूर्त्या असतात. 3 प्रकार. कोणत्या? एक मूर्ती तुम्ही बघाल जी मूर्ती बसलेली आहे, म्हणजे मांडी घालून जशी ही मूर्ती आहे. बहुतांश ठिकाणी तुम्हाला भगवान बुद्धाची स्थानक अवस्थेतील मूर्ती दिसेल, म्हणजे बसलेली मूर्ती, त्याला स्थानक बुद्धाची मूर्ती असं म्हणतात. अशा त्यानंतर दुसरा प्रकार आहे उभी मूर्ती. दुसरी उभी म्हणजे काय? उभी म्हणजे भगवान बुद्ध जे आहे, भगवान बुद्ध उभे आहे दोन्ही पायावर. अशा पण मूर्त्या आज बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळतात. जसं नागपूरला बघा ते त्रिरत्न बौद्ध महासंघाचं नागलोक म्हणून आहे, ते इकडे आहे ना मूर्ती, उभी बुद्ध मूर्ती आहे, बरोबर आहे. म्हणजे ही उभी बुद्ध मूर्ती, याला आसन बुद्ध असं म्हणतात. आणि त्यानंतर आहे शयन बुद्धाची मूर्ती, म्हणजे भगवान बुद्ध एक तर झोपलेल्या अवस्थेमध्ये आहेत लांब पाय करून, किंवा मग महापरिनिर्वाण मूर्ती. अशा 3 प्रकारामधल्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. चौथा कोणताही प्रकार नाही आहे. या सोबत भगवान बुद्धांच्या जशा आपण हाताच्या मुद्रा बघितल्या आहे की नाही, वेगवेगळ्या प्रकारचे पोज बघितले, 11 प्रकारच्या मुद्रा आहेत. या मुद्रांप्रमाणेच भगवान बुद्धांचे आसन सुद्धा सांगितलेले आहेत. आसन म्हणजे या दोन्ही पायांचे आसन कसे असतात हे सुद्धा सांगितलेले आहे. असे 5 प्रकारचे आसन आहेत. 5. तुम्ही जर कधी लेण्यांमध्ये गेले किंवा एखाद्या बुद्ध मूर्तीला पाहत असताना भगवान बुद्धांच्या पायाची कशी पोझिशन आहे यावरून सुद्धा बुद्धाचं ते कोणतं आसन आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर असे 5 प्रकारचे बुद्धासन सांगितलेले आहेत. म्हणजे पायांची मुद्रा, म्हणजे मुद्रा म्हणत नाही त्याला फक्त आसन असं म्हणतात की पायांचे कोणते आसन आहे, पाय कोणत्या पोझिशन मध्ये आहेत अशा पण आहेत. तर त्यापैकी हे जे 5 आसन सांगितलेले आहे, यापैकी जे पहिलं आसन आहे त्याला म्हणतात पद्मासन. सामान्यतः सर्वांनाच माहिती आहे पद्मासन म्हणजे काय. बुद्धाच्या बऱ्याचशा मूर्त्या पायाची जी पोझिशन आहे ही पद्मासनामध्ये आहे. आता ही मूर्ती बघा ध्यानामध्ये, किंवा आपण जी बाहेर बसलेली मूर्ती बघा, किंवा जी कोणती बुद्धाची मूर्ती बसलेल्या अवस्थेमध्ये आहे, बहुतांश मूर्त्या ह्या पद्मासनामध्ये आहेत. पद्मासन म्हणजे दोन्हीही पायांचे तळवे असे वर आलेले असतात. आणि अशा पद्धतीने या पायांच्या या पोझिशनला पद्मासन असं म्हणतात. तर ही बुद्धाची पहिली आसन आहे, बुद्धाचे पहिलं आसन आहे. दुसरं सांगितलेलं आहे सुखासन. सुखासन याच्यामध्ये हे जे आहे हे सुद्धा फार महत्वाचं आहे. सुखासन म्हणजे काय, या अवस्थेमध्ये भगवान बुद्धांचा जो डावा पाय आहे हा डावा पाय असा मोडलेला आहे इकडे, आणि उजवा जो पाय आहे असा खाली सोडलेला आहे. बरेचसे लोक बघा बसताना असेच बसतात. डावा जो पाय असतो असा मोडलेला असतो, आणि उजवा जो पाय आहे असा खाली जमिनीकडे असा, म्हणजे जसं हे उंच आसन आहे, उंच आसनावर बुद्ध बसलेले आहेत, डावा पाय मोडलेला आहे असं या बाजूला, आणि उजवा जो पाय आहे असा खाली सोडलेला आहे. जेणेकरून बघा बसून जर तुमच्या उजव्या पायाला जर मुंग्या आल्या असतील तर तुम्ही काय करता, हळूच पाय काढता ना असा आणि खाली सोडता ना, बरोबर ना. कसं वाटते, बरं वाटते, सुख वाटते ना, त्यालाच म्हणतात सुखासन. समजलं तुम्हाला सुखासन म्हणजे काय. तर अशा सुखासनामध्ये सुद्धा बऱ्याचशा बुद्ध मूर्त्या आपल्याला लेण्यांमध्ये सुद्धा पाहायला मिळतात. अनेक बुद्ध मूर्त्या या सुखासनामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. त्यानंतर तिसरं जे आसन आहे त्याला म्हणतात प्रलंब पादासन. प्रलंब पादासन मूर्ती, याचा अर्थ काय होतो, भगवान बुद्धांनी दोन्हीही पाय असे जमिनीवरती सोडलेली आहेत, जमिनीवर सोडलेली आहेत. तुम्ही जर अजिंठ्याला गेले, वेरूळला गेले, किंवा कोणत्याही जरी लेण्यांमध्ये गेले तर निरीक्षण करा, तिथल्या प्रत्येक लेण्यांमध्ये बुद्धांची मूर्ती तुम्हाला प्रलंब पादासनामध्ये दिसेल. कधी बघितली तुम्ही लिहिली?
आता याच्यानंतर गेले तर बघा, तिथल्या बुद्ध मूर्त्या ह्या दोन्हीही पाय असे खाली सोडलेले आहेत. मग वरची मुद्रा वेगळी असू शकते, एक तर धम्मचक्र प्रवर्तन मुद्रा असेल, ध्यान असेल, पण पायाची जी पोझिशन आहे ती कशी आहे, असं खाली सोडली आहे. म्हणजे बुद्ध एकदम रिलॅक्स बसलेले आहेत, रिलॅक्स, अगदी रिलॅक्स बसलेले आहेत. तर अजिंठ्यामध्ये बहुतांश लेण्यांमध्ये याच प्रलंब पादासन मुद्रेमध्ये, प्रलंब पादासन अवस्थेमध्ये बुद्धाच्या मूर्त्या तुम्हाला पाहायला मिळतील. दोन्ही पाय असे खाली सोडलेले आहेत. त्यानंतर पर्यकासन. पर्यकासन, आता पर्यकासन अगदी साधा शब्द आहे बघा. पर्यकासन म्हणजे काय? पर्यकासन म्हणजे सामान्यपणे आम्ही जे तुम्हाला म्हणतो ना की खाली बसा मांडी घालून, तर तुम्ही मांडी घालून खाली बसता, ती मांडी घालून जी बसायची जी पोझिशन आहे याच पोझिशनला म्हणतात पर्यकासन. समजलं? आता तुम्ही जे खाली बसलेले आहात ना, हे कोणतं आसन आहे? हे पर्यकासन आहे. आता याच्यानंतर जर मी असं जर म्हणलं की सर्वांनी पर्यकासनामध्ये बसा, तर कन्फ्युज नका हो, येऊन मांडी घालून बसून जायचं. समजलं तुम्हाला? पर्यकासन म्हणजे काय? आपण नेहमी बसतो पर्यकासनामध्ये, पण शब्द माहित नाही ना आपल्याला, ते शब्द माहित नाही. आपण साधारण काय म्हणतो? मांडी घालून बसा. पण त्याला हा प्रॉपर शब्द आहे पर्यकासन, म्हणजे सामान्य मांडी घालून बसण्याच्या अवस्थेला पर्यकासन असं म्हणतात. त्यानंतर आणखीन एक अवस्था आहे उत्कुटिकासन. उत्कुटिकासन शब्द थोडासा कठीण आहे. उत्कुटिकासन म्हणजे याचा अर्थ आहे की डावा जो पाय आहे, डावा पाय असा मोडला जातो, उजवा जो पाय आहे असा उभा केला जातो, असा उभा केल्यानंतर उजवा जो हात आहे हा उजव्या पायाच्या गुडघ्यावरती असा ठेवायचा, आणि डावा जो हात आहे हा डावा हात असा जमिनीवरती ठेवायचा, म्हणजे आपल्या शरीराचा भार त्या डाव्या हातावरती ठेवायचा. शेतकरी बघा असे बसतात, शेतकरी, तर तुम्ही कधी बघितलं असेल तर शेतामध्ये कामं करून थकले की हा डावा पाय असा मोडतात. किंवा जेवण करताना बघा, जेवण करताना, आता नाही, जुने लोक जे असतात ना, जुने लोक जेवण करताना कधी मांडी घालून बसत नाहीत. तुम्ही जर बघितलं असेल तर जेवण कधी मांडी घालणार नाही. कसे बसतात? हा डावा पाय असा मोडलेला असतो, उजवा पाय कसा असतो? असा उभा असतो, आणि त्या उजव्या पायाच्या उजव्या गुडघ्यावरती असा उजवा हात ठेवतात, बरोबर आहे, आणि उजव्या असं आणि खातात. आणि हा जो डावा हात आहे, डावा हात एकतर असा ठेवतात किंवा मग हा डावा हात असा आधार म्हणून जमीन ठेवतात. याच आसनाला म्हणतात उत्कुटिकासन. काय म्हणतात? उत्कुटिकासन. हा साहित्यिक शब्द आहे. तर अशी जी पोझिशन आहे या उत्कुटिकासन अशा या पोझिशनला म्हणतात. तर अशा ही पोझिशन मध्ये बऱ्याचशा बुद्ध मूर्त्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही कदाचित व्हॉट्सअपला किंवा फेसबुकला वगैरे अशा बुद्ध मूर्त्या बघितल्या असतील की बुद्ध डावा पाय असा मोडलेला आहे, उजव्या पाय असा उभा केलेला आहे, गुडघ्यावरती हात ठेवून, आणि हा हात असा मागे असा केलेला आहे. अशा पोझिशनमध्ये सुद्धा बुद्धांच्या मूर्त्या आहेत. तर अशा प्रकारे या 5 आसनांमध्ये तुम्हाला बुद्धांच्या मूर्त्या पाहायला मिळतात. तर अशा प्रकारे बुद्ध मूर्तीच्या संदर्भामध्ये एकूण 11 प्रकारच्या मुद्रा सांगितलेल्या आहेत, 5 प्रकारचे आसन सांगितलेले आहे, आणि 3 प्रकारच्या मूर्त्या म्हणजे बसलेली मूर्ती, उभी मूर्ती आणि शयनासन झोपलेली मूर्ती, अशा 3 प्रकारच्या मूर्त्या आहेत. तर या सर्व जे काही मुद्रा आहेत, आसनं आहेत, याचा आपण खूप चांगल्या प्रकारे गांभीर्याने अभ्यास करावा, आणि हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे आपल्या इतिहासाच्या दृष्टीने. तर अशा प्रकारे सरते शेवटी तुम्हा सर्वांच्या प्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करून आजची धम्मदेसना या ठिकाणी समाप्त करतो.